सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सर्वांना अर्थराज्य न्यूजपेपर आणि अर्थराज्य न्यूज मराठीच्या वतीनं मनापासून शुभेच्छा. योग दिनाचं औचित्य साधत असताना योगी कथामृत या प्रख्यात आध्यात्मिक आत्मचरित्राचे लेखक आणि श्री श्री परमहंस योगानंद हे भारतातले एक अग्रगण्य गुरु होते. स्वामी योगानंदजी यांनी सांगितले की योग या शब्दाचा खरा अर्थ ईश्वराशी संयुजाता, आत्म्याचं परमात्म्याशी मिलन. परंतु आपल्यातल्या बहुतांश लोकांचा असा समज आहे की योग म्हणजे शारीरिक व्यायाम किंवा हठयोगातील आसनं. स्वामी योगानंदजींनी 1917 साली योगदा सत्संग सोसायटी ऑफ इंडिया या आध्यात्मिक संस्थेची स्थापना केली. राजयोगाचंच एक अंग असलेल्या क्रियायोगाची शिकवण या संस्थेमार्फत दिली जाते. लाखो लोकांना क्रियायोग ही एक जीवन पद्धती म्हणून अंगीकारण्याची प्रेरणा मिळालेली आहे. या काही काळ लुप्त झालेल्या क्रियायोगाची महान देणगी श्री महाअवतार बाबाजींनी श्री लाहिरी महाशयामार्फत संपूर्ण मानव जगताला दिली. लाहिरी महाशयांचे शिष्य श्री युक्तेश्वरजी यांच्यामार्फत स्वामी श्री योगानंदजींना हे ध्यानाचं तंत्र प्राप्त झालं. हेच ध्यानाचं तंत्र स्वामी योगानंदजी यांनी योगदा सत्संग सोसायटी या संस्थेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. आपलं आध्यात्मिक आणि सांसारिक जीवन संतुलित राखण्याची ज्यांची इच्छा आहे, ज्यांना क्रियायोगाचा सराव करायचा आहे, त्यांनी योगदा सत्संग सोसायटी या संस्थेचं सभासद व्हावं. ही संस्था स्वामी योगानंदजींनी लिहिलेली विविध पुस्तकं, मुद्रित पाठ आणि इतर माध्यमाद्वारे त्याची विपुल शिकवण प्रसारित करत आहेत. यासाठी श्री अनंत बेळगी योगदा सत्संग ध्यान मंडळी मिरज यांच्याशी संपर्क साधावा. संपर्क क्रमांक 94 23 81 70 29. योगाभ्यास आणि योगधारणा या ठिकाणी आनंदगिरी यांच्या निवासस्थानी होत आहे. या पार्श्वभूमीवर तसेच जागतिक योग दिनाच्या पार्श्वभूमीवरती आपण डॉक्टर वैभव पाटील यांच्याशी या ठिकाणी त्यांच्याबरोबर जाणून घेणार आहोत. डॉक्टर वैभव पाटील. नमस्कार. साधारणतः एक वर्षभरापूर्वी योगी कथामृत या पुस्तकाच्या माध्यमातून मी या संस्थेच्या संपर्कात आलो. ॲक्च्युली ही जी संस्था आहे ती आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या ध्यानधारणा शिकवते. त्याच्या डिफरंट टेक्निक्स आहेत. त्याच्यावर त्यांनी बरंच काम केलेलं आहे. आणि परमहंस योगानंदांनी 1917 साली योगदा सत्संग सोसायटीची स्थापना केली आणि त्या अंतर्गत त्यांनी विपुल प्रमाणात साहित्य उपलब्ध करून दिले. जी योगाची एक ध्यानधारणेची एक प्राचीन विधी आहे, ज्याला आपण क्रियायोग म्हणतो. तर या क्रियायोगाचा प्रचार आणि प्रसार हे यासाठी परमहंस योगानंदांनी भरीव कार्य केलेले आहे. आणि त्यांनी पुस्तकांच्या माध्यमातून जी माहिती उपलब्ध करून दिली, तसेच त्यांचा जो मुख्य मठ आहे रांची येथे, तिथून हे सर्व ज्ञान संपूर्ण मानवजातीसाठी त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहे. तर आम्ही काय करतो, इथे येऊन ध्यानधारणेसाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करतो. आणि योग म्हणजे काय, इथे योगासनं केली जात नाही, पण ध्यानधारणा करून त्याद्वारे मानसिक शांती, समाधान मिळवणं, तसेच त्याची सर्वोच्च पातळी म्हणजे परमेश्वराशी एकरूपता प्राप्त करणं, यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत. आणि जितका आमच्याकडून शक्य होईल तितका प्रसार आणि प्रचार करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. धन्यवाद डॉक्टर साहेब. अत्यंत मौलिक विचार तुम्ही मांडले. यानंतर मला असं वाटतं की आपल्या महिला आघाडीच्या वतीनं कृती सहस्त्रबुद्धे कृषी सहस्त्रबुद्धेंच्या नंतर परत वेगळे मॅडम असतील काय याच्यासाठी. नमस्कार. मी साधारण 2009 पासून जोडले गेलेली आहे या संस्थेला. त्या माध्यमातून ध्यानधारणा कशी करायची हे सुद्धा आम्हाला आमच्या गुरुंनी शिकवलं. आणि त्याच्यानंतर आमच्या संसारात येणाऱ्या अडचणी आपोआप सुटत गेल्या किंवा
शाळेमध्ये उपमुख्याध्यापिका पदावर कार्यरत आहे. या आमच्या ध्यान मंडळी जी आहे योगदा सत्संग सोसायटीची, यांचे जे आमचे प्रमुख आहेत अनंत बेळगी आणि संगीता बेळगी, यांची कन्या माझ्या शाळेमध्ये होती. तर त्यामुळं यांची माझी ओळख झाली आणि साधारणपणे 2010 पासून मी योगायोगानं या दोघांच्यामुळंच योगदा सत्संग सोसायटी या संस्थेची मेंबर झाले आणि खरोखरच त्यामुळं माझ्या जीवनामध्ये आमूलाग्र असा बदल झाला. आमचे जे गुरु आहेत परमहंस योगानंद, हे अक्षरशः म्हणजे दररोज प्रत्येक क्षणाक्षणाला आमच्या बरोबरच आहे अशी जाणीव आम्हाला होत असते. जेवढं आम्ही आमचं जीवन समर्पित त्यांना केलेलं आहे त्याचीच ही अनुभूती आहे असं मला वाटतंय. आमच्या गुरुजींचा ध्यान धारणेबरोबरच आपलं जे शरीर आहे ते सुद्धा निरोगी राहिलं पाहिजे यावर भर होता आणि म्हणून त्यांनी एनर्जायझिंग एक्झरसाइजेस म्हणजे शक्ती संचार व्यायाम हे त्यांनी जगालाही दिली, त्यांची देणगी आहे असं मला वाटते. गुरुजींनी अमेरिकेत जाऊन त्यांचं जीवन पूर्णपणे तिथं वाहिलेलं होतं, ते समर्पित केलेलं होतं. कारण आपल्याला जन्मजात आपल्या जीन्समधूनच आपल्या सनातन संस्कृतीचा हा वारसा मिळालेला आहे किंवा ईश्वराच्याबद्दल श्रद्धा म्हणा किंवा ध्यान करणं असेल, उपासना असेल, हे मार्ग आपल्याला घरातूनच आपल्या जीन्समधून मिळालेले आहेत. पण तिकडच्या पाश्चात्य जगाला याची गरज होती म्हणून गुरुजींचे गुरुजी युक्तेश्वर गिरी यांनी त्यांना तिकडं कार्य करण्यासाठी सांगितलं आणि आज जगभरामध्ये योगदा सत्संग सोसायटी आणि तिकडच्या प्रदेशामध्ये त्याला सेल्फ डिलिव्हरीची फेलोशिप असं म्हणतात, ती पण गुरुजींनी स्थापन तिकडे केली होती त्याच्यासाठी. तर याचा प्रचार होत असतो आणि या माध्यमातून अनेक लाखो लोक याचे मेंबर झालेले आहेत आणि या सर्वांना त्याचा लाभ मिळत असतो. आमच्या दैनंदिन जीवनामध्ये म्हणाल तर खरोखरच एक प्रकारची शांती, मनशांती म्हणतो आपण, ती निरोगी आरोग्य आणि सर्वांच्या बरोबर मिळून मिसळून काम करणं ही जी काही गरज आहे ती गुरुजींच्या माध्यमातून योगदा सत्संग सोसायटीच्या माध्यमातून किंवा त्यांनी जे काही ते उपलब्ध करून दिलेलं आहे यातून होत असते. मी सर्वांना अशी विनंती करेन की खरोखरच आपण एकदा तरी का विना गुरुजींनी दिलेलं योगी कथामृत, त्यांचं जे आत्मचरित्र आहे ते सगळ्यांनी वाचावं. ते विविध भाषांच्यामध्ये उपलब्ध आहे. ज्यांना इंग्रजीतनंच ओरिजिनल पुस्तक आहे गुरुजींनी सांगितलेलं आणि मग जगभरातल्या विविध भाषांत त्याचं भाषांतर झालेलं आहे, हे वाचावं आणि खरोखरच सगळ्यांना वाटेल की या मार्गावरती आपण येणं किती गरजेचं आहे. आजच्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये ही मनशांती आवश्यक आहे आणि व्यायाम, ध्यान याच्या माध्यमातून आपलं जीवन सुखकर करण्यासाठी आणि ईश्वर प्राप्तीच्या मार्गामध्ये त्याचा निश्चितपणे आपल्याला उपयोग होऊ शकतो. गुरुजींनी सांगितलेलं आहे की आत्मसाक्षात्काराच्या मार्गातून ईश्वर प्राप्ती आपण योगदा सत्संग सोसायटीच्या एका कक्षेमध्ये आला की आपल्याला ही अनुभूती नक्की येऊ शकते आणि इथं आलेल्या सर्वच साधकांना याची अनुभूती येत असते. आपणही याचा लाभ घ्यावा आणि योगी कथामृत पुस्तकाचं वाचन करून योगदा सत्संग सोसायटीच्या या कामकाजाची दखल घेऊन आपणही आपलं जीवन उन्नत करावं असं मला वाटतं. जय गुरु. अनंत बेळगी आणि संगीता बेळगी यांनी केलेलं हे एक मोठं व्यासपीठ या ठिकाणी आणखीन सक्षम आणि समृद्ध होण्याच्या जीवनामध्ये सर्वांचं योगदान आहे आणि पुढच्या काळातही असणार आहे. संगीता बेळगी यांना विनंती की त्यांनी आपलं मार्गदर्शन करावं. साधारण 2018 सालापासून इथे योगदा सत्संग ध्यान मंडळी सांगली जिल्ह्याचं सेंटर ओपन झालं. साधारण 2018 साली इथे योगदा सत्संग ध्यान मंडळी सांगली जिल्ह्याचं सेंटर चालू झालं. गुरुजींच्या कृपेमुळं हे सगळं घडलं. म्हणजे आमच्या निवासस्थानी या असं आम्ही कधीही म्हणत नाही, आम्ही गुरुजींच्या आश्रमात या
असं सर्वांना म्हणतो, कारण गुरुजींनी हा आश्रम आम्हाला बनवून दिला. की कोणत्या परिस्थितीत हा बनला ते आता सांगण्यात खूप मोठा वेळ जाईल, पण गुरुजींनी हे करून दिलं हेच महत्त्वाचं आहे. आणि हे त्यांची इच्छा होती म्हणून घडलं. आणि दर रविवारी इथं ग्रुप मेडिटेशन चालतं. ग्रुप मेडिटेशनचं महत्त्व खूप म्हणजे एकत्रित ध्यान त्याचं महत्त्व गुरुजींनी खूप सांगितलेलं आहे. की जी एनर्जी तयार होते प्रत्येकाच्या मेडिटेशनची, प्रत्येकजण ध्यान करत असतो त्याची जी एनर्जी तयार होते ती एकत्रित जी ऊर्जा आहे ती सर्वांना लाभ देते. त्यामुळं गुरुजींनी एकत्रित ध्यानाचं खूप मोठं महत्त्व सांगितलं आहे. आणि त्यासाठी हे गुरुकृपेने आपल्याला सेंटर लाभलेलं आहे. धन्यवाद. जय गुरु. संगीता मॅडमने अत्यंत मौलिक विचार मांडले, माहिती सांगितली, संकल्पना सांगितली, गुरुंचे आशीर्वाद काय असतात आणि गुरुंच्या आशीर्वाद काय ताकद मिळते. त्यानंतर आपल्या इथे बाल उपासक आहे सायन ठोंबरे. सायन, तुला काय वाटतं या योगासनावरच्या अभ्यासाबद्दल? माझा अभ्यास खूप होतो आणि माझं लक्ष लागतं. तुझ्याबरोबर कोण आलं त्याचं? आणि मम्मी पप्पा. मम्मी पुढे नाव काय मम्मीचं? माझ्या मम्मीचं नाव प्रिया ठोंबरे आणि पप्पांचं सुरेश ठोंबरे. प्रिया ठोंबरे आहे तिथं? हो. कुठं आहे ते? आपण आता प्रिया ठोंबरे यांच्याशी बोलूया. बोला. जय गुरु. साधारणतः 5-6 महिन्यापूर्वी मी क्रिया योगाची दीक्षा घेतली मुंबईमध्ये. आणि तेव्हापासून या सेंटरवर न चुकता प्रत्येक संडेला येतो. क्रिया घेतल्यापासून जीवनातला खरा आनंद काय असतो हे मला समजायला लागलं. आणि गुरुजींचा सगळ्यात आवडता विचार मला खूप आवडतो, ओनली लव कॅन टेक माय प्लेस. खूप छान वाटतं आणि त्यामुळे सगळ्यांशी मन मिळून राहायला जमायला लागलं. थँक्यू. त्यानंतर थोड्या प्रमाणामध्ये चांगले मत मांडले. आपलं नाव काय म्हणलं? सर राजेंद्र चवई. राजेंद्र चवई. चवई. काय तुम्हाला वाटतं या योगासनाच्या अभ्यासाबद्दल? पहिला कसं यावंसं कसं वाटतं तुम्हाला? यावंसं म्हणजे सर यूट्यूबवरती मी व्हिडिओ बघत होतो, रील्स बघत होतो, त्यावेळी या पुस्तकाचं समजलं मला. तर मी हे पुस्तक ऑनलाईन शोधण्याचा प्रयत्न, वाचण्यासाठी प्रयत्न केला. ते अवेलेबल होतं, पण इथे परत मी योगानंदांच्या वेबसाईटवरती गेलो आणि सर्च केलं आणि जवळपास कुठे सेंटर आहे का बघितलं. आणि योगाने मला इथला पत्ता मिळाला वेबसाईटवरती. आणि त्याच दिवशी मी संध्याकाळी मॅडमना फोन केला, त्यांच्याशी संपर्क साधला. संध्याकाळी मी त्यांना येऊन भेटलो. इथं आल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीनं मला मार्गदर्शन केलं, या संस्थेबद्दल सांगितलं, गुरुजींच्याबद्दल जे सांगितलं, त्यातून एक वेगळी चेतना निर्माण झाली. म्हणजे आपण जे संसारिकमध्ये जे असतो त्याच्याही पलीकडे काही वेगळं आहे याची जाणीव त्यांनी मला करून दिली. आणि मी खूप खूप आभारी आहे जे असे मार्गदर्शक आम्हाला इथं मिळाले. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चांगलं एका दिवसात आनंद वाटला. आपलं नाव काय? महेंद्र शिंदे. तुम्हाला काय वाटतं? मी 9 वर्षापूर्वी योगी कथामृतचं वाचन केलं. वाचन केल्यानंतर मला रांचीचा योगा सत्संग सोसायटीचा पत्ता मिळाला. तिथं कळालं की मला मुंबईमध्ये त्यांची शाखा आहे. मी बेबी सर आणि मॅडम यांची गाडीमध्ये जॉईन झालो. जॉईन झाल्यानंतर मला त्यांनी क्रियायोगाबद्दल कशी दीक्षा घेतली याबद्दल मार्गदर्शन केलं. त्यांच्या मार्गदर्शनानुसार आणि गुरुजींची जे काही साहित्य आहे ते वाचल्यानंतर 3 वर्षानंतर मला क्रियादीक्षा मिळाली. परत या संस्थेचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे आमचं एनर्गायझेशन एक्झरसाइज हा आहे आणि इतर व्यायाम प्रकारापेक्षा हा सगळ्यात वेगळ्या प्रकारचा व्यायाम आहे, जो केल्यामुळे आपल्याला ध्यानामध्ये अत्युच्च पातळी लागता येते आणि ध्यान करताना कोणताही त्रास होत नाही. आणि हा व्यायाम आम्हाला व्रतापासून सर्वजण करू शकतो. ध्यान
आपण आता आणखीन एका भक्ताकडे बोलूया. आपलं नाव? सुभाष ठोंबरे. बोला. मी सुभाष ठोंबरे. सध्या मी सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून सांगलीत काम करत आहे. गेले 1 वर्ष झाले मी या संस्थेत कनेक्टेड आहे. अध्यात्माबद्दल पहिल्यापासून आवड होती, पण व्यवस्थित मार्गदर्शन भेटत नव्हतं. ही संस्था योगा सत्संग सोसायटी संस्था अशी आहे की यांनी टेक्निकली नॉलेज दिलं आहे. प्रत्येक लेसन वाचून मला अजून क्रियादीक्षा भेटली नाही, पण मी ते सध्या लेसन वाचतोय आणि त्याप्रमाणे क्रियादीक्षा येणार आहे. आणि ह्याचं एकच महत्त्व आहे की ह्याच्यामुळे मन शांती भेटते आणि आपल्याला जीवनात काय सुख आणि बरोबर ह्या गोष्टी कळायला आपला माइंड आपल्याला सिग्नल देत असतं. ते आपल्याला कळत नसतं आपण भौतिक जगात अडकल्यामुळे. पण जेव्हा आपण स्थिर होतो, ध्यानधारणा केल्यानंतर आपल्याला ह्या गोष्टी कळायला लागतात. आज नवीन पिढीला हाच प्रॉब्लेम आहे सर्वांना की कुठलं योग्य अयोग्य हे कळत नाही आहे. त्यांनी जर हे ध्यान केलं तर त्यांना पुढे खूप चांगला मार्गदर्शन होईल. पुढे स्वतः मार्गदर्शन करतात आपल्याला. बऱ्याच अडचणीत आपल्या आयुष्यातल्या बऱ्याच अडचणी सॉल्व्ह करतात. पण हे त्यांना आपण समर्पित झाल्यावरती त्या गोष्टी कळतात. त्यासाठी सर्वांनी ध्यान शिकावं आणि करावं असं मला असं वाटतं. म्हणजे हे शिक्षण खरं तर शाळेनंच दिलं पाहिजे. आज क्रिमिनल आपल्या जे गुन्हेगारी ही शाळेत वाढत चालली आहे. हे जर आपण त्यांना शाळेत शिक्षण दिलं तर खूप चांगल्या प्रकारे अजून आपला समाज सुधारता येईल. त्यामुळे हे करणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. धन्यवाद. गडचिरोलीचे पोलीस अधिकारी सुद्धा या योग साधनेच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या बरोबर आहेत. पुन्हा एकदा आपण सर्वांच्या बरोबर संवाद साधताना आम्हाला सर्वांना आनंद वाटतोय. आपलं नाव? बोला. मी या संस्थेशी 2011 पासून संपर्कात आलो. मी क्रियायोग दीक्षा पण घेतलेली आहे आणि मी घरी ध्यान वगैरे करतो आणि मनशांती मिळते. त्यामुळे खूप बरं वाटतंय आणि कुठल्याही अडचणीला तोंड द्यायची क्षमता पण होती. धन्यवाद. गडकरांनी उपासनेचं महत्त्व पण सांगितलं, ताकद कशी मिळाली सांगितलं आणि आत्मिक आणि शारीरिक आणि मानसिक समाधान कसं मिळतं हे पण सांगितलं. या सर्व गोष्टींचे उपासना करणारे आनंद रेड्डी, संगीता रेड्डी आणि सर्व टीम यांचं पुन्हा एकदा आपल्या प्रसार माध्यमातून सर्वांचं स्वागत आहे. जागतिक योग दिनाच्या निमित्ताने या ठिकाणचे संस्थापक आनंद रेड्डी यांच्याशी आपण बोलूया आणि यांची संकल्पना आणखी वृद्धिंगत करण्याकरता आपण काय योगदान देऊ शकता हे आपण नागरिकांना भक्तांना आवाहन करावं अशी विनंती. जय गुरु. सर्वप्रथम सर्वांना जागतिक योग दिनाच्या निमित्तानं मी शुभेच्छा देतो. सर्वांनाच चांगलं आरोग्य आणि आनंद मिळावा यासाठी परमेश्वर चरणी आणि गुरुचरणी प्रार्थना करतो. योगी कथामृत या आत्मचरित्राचे लेखक श्री श्री परमहंस योगानंद हे आध्यात्मिक क्षेत्रातले एक अग्रगण्य गुरु आहेत. स्वामी योगानंदांच्या मते योग या शब्दाचा खरा अर्थ ईश्वराशी सायुज्यता मिळणं असं आहे. म्हणजेच आत्म्याचं परमात्म्याशी मिलन. आपण बरेच जण योग याचा अर्थ असा सीमित ठेवतो की योग हा व्यायाम प्रकार आहे किंवा हाडयोगातली आसनं म्हणजे योग. परंतु तसं नसून अष्टांग योगामध्ये जे सांगितलेलं आहे यम नियम आसन प्राणायाम त्याच्या पुढं प्रत्याहार ध्यान धारणा समाधी या समाधी अवस्थेपर्यंत जर पोहोचायचं असेल तर चांगल्या सद्गुरूची आपल्याला आवश्यकता असते. आणि असे सद्गुरू स्वामी योगानंदजी यांच्या रूपानं आम्हाला लाभलेले आहेत. स्वामी योगानंदांनी 1917 साली रांची इथं योगा सत्संग सोसायटी ऑफ इंडिया या आध्यात्मिक संस्थेची स्थापना केली. व्यवस्थित आहे. स्वामी योगानंदजींनी 1917 साली योगा सत्संग सोसायटी ऑफ इंडिया
या आध्यात्मिक संस्थेची स्थापना केली. राजयोगाचेच एक अंग असलेल्या क्रियायोगाची शिकवण या संस्थेमार्फत दिली जाते. या क्रियायोगाचा उल्लेख भगवद्गीतेमध्ये 2 वेळेला आलेला आहे आणि लाखो लोकांना क्रियायोग ही एक जीवन पद्धती म्हणून अंगीकारण्याची प्रेरणा मिळालेली आहे. मध्यंतरी काही काळ लुप्त झालेल्या क्रियायोगाची महान देणगी श्री महावतार बाबाजींनी श्री लाहिरी महाशय यांच्या मार्फत संपूर्ण मानव जगतात दिलेली आहे. लाहिरी महाशयांचे शिष्य श्री युक्तेश्वरजी यांच्याकडून त्यांचे शिष्य श्री योगानंदजी यांना हे ध्यानाचं तंत्र प्राप्त झालं आणि हेच ध्यानाचं तंत्र स्वामी योगानंदजी योगदा सत्संग सोसायटी या संस्थेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. श्री योगानंदजी म्हणतात की क्रियायोग हा केवळ प्राणायाम नाही, तर मनुष्याला माहीत असलेल्या प्राणायाम प्रकारांपैकी सर्वश्रेष्ठ प्राणायाम आहे. याचे योग्य आणि नियमित सरावाने शरीरातील प्राणशक्ती नियंत्रित करून आपण देवत्व प्राप्त करू शकतो. संसारातील सर्व कर्तव्य पूर्ण करून नियमित साधनेने याच जन्मात परमेश्वर प्राप्ती होऊ शकते. त्यासाठी संसार त्यागण्याची आवश्यकता नाही. आपले आध्यात्मिक आणि संसारिक जीवन संतुलित राखण्याची ज्यांची इच्छा आहे, ज्यांना क्रियायोगाचा सराव करायचा आहे, त्यांना मी असे सुचवेन की त्यांनी योगदा सत्संग सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेचे सभासद व्हावे. ही संस्था स्वामी योगानंदजींनी लिहिलेली विविध पुस्तके, मुद्रित पाठ आणि इतर माध्यमांद्वारे त्यांची नियुक्ती, त्याची विपुल शिकवण प्रसारित करत आहे. या ज्ञानाच्या अभ्यासाने अनेकांचे जीवन चांगल्या रीतीने बदललेले आहे. या संस्थेचे ऑनलाईन सभासद देखील होता येते. YSSofindia.org अशी या संस्थेची वेबसाईट आहे. तेथे अधिक माहिती उपलब्ध होऊ शकते. त्यावर आपल्या नजीकच्या योगदा ध्यान केंद्र किंवा मंडळीची माहिती हे मिळेल. सांगली जिल्ह्यामध्ये मिरज आणि पलूस इथं ध्यान मंडळी चालतात. सर्वांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती.